चला सामना असेल 8 षटकांचा, लीग मधील हा शेवटचा सामना आणि अतिशय महत्त्वाचा हा सामना आहे SR11 आणि श्री गणेश 11 या दोन टीम मध्ये, कारण की इथून जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 4 मध्ये. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. स्ट्राइक इनला बॅट्समन मंदार पानसरे आणि आतिश भोईर ही जोडी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज महाराष्ट्र पोलीस उमेश पालवे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. या अवांतर धावेने श्री गणेश होतोय. 8 षटकांचा सामना आहे. एक धाव धावफलकावरती आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. यस्टनच्या पाठीमागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन अनिल म्हात्रेला आपण पाहतोय. आलाय हा डॉट बॉल. डू ऑर डाय दोन्ही संघांसाठी हा सामना आहे. बॅकफुटला गेले होते, कट करण्याचा प्रयत्न आणि अपील करतायत. आलाय हा डॉट बॉल. बॅक टू बॅक दोन चेंडू येतात डॉट. धावसंख्या आहे 1. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. गोलंदाज उमेश पालवे पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती. लेफ्ट राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. स्ट्राइक इनला बॅट्समन मंदार पानसरे आहेत. आणि सलग आला हा तिसरा डॉट बॉल. काय गोलंदाजी होतीये. दोन्ही संघांनी कालच्या दिवसामध्ये आपला पहिला सामना गमावलेला आहे, त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. याआधी आपण पाहिलं तर RK11 या टीमने सामना जिंकून टॉप 4 मध्ये संघ दाखल झालेला आहे. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त बाउन्स, रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. सलग चालय हा चौथा डॉट बॉल. P1चं हे षटक सुरू आहे. फक्त 2च खेळाडू हे 30 सर्कलच्या बाहेर आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गोलंदाज उमेश पालवे. पॉवर प्ले सुरू आहे, त्याचा फायदा घेतला जात नाही, परंतु तुम्ही जास्त वेळ मंदार पानसरेला शांत ठेवू शकत नाहीयेत. आणि हा झेल सोडलेला आहे. श्री आबा कारंडे होते डीप मध्ये. बाप वर्सेस बेटा हे बॅटल आपण पाहू शकाल, कारण की बॅटिंग टीम मध्ये आबा कारंडे आहेत आणि फिल्डिंग टीम मध्ये श्री कारंडे आहेत. त्याने हा झेल सोडलेला आहे. चांगला फिल्डर आहे, परंतु चूक झाली त्याच्याकडून. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि एक धाव मिळते, ती म्हणजे टीमला धावसंख्या आहे 2. गोलंदाज उमेश. हाफ ट्रॅकर आहे, हुक करण्याचा प्रयत्न. संतोष मस्कर, क्या बात आहे, चांगली नक्कीच फिल्डिंग करतायत आणि बाईकच्या स्वरूपात मिळते एक धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 3 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश 11 या टीमच्या. कमलेश कटारे साहेबांचा संघ आहे श्री गणेश 11. दुसऱ्या बाजूला आतिश म्हात्रे साहेबांचा संघ आहे SR11.
मनीष धुमाळ येत आहेत. या दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक इनला बॅट्समन आतिश. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली आहे. फुल टॉस चेंडूवरती क्लीन बोल्ड. फलंदाज झाले बाद आतिश भोईर. बॅक टू द पवेलियन. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साइडला चेंडू टर्न केलेला आहे. उमेश आहेत. उमेश पालवे डीप मध्ये मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या चेंडूवरती मनीष धुमाळने विकेट मिळवली आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. संतोष मामा मस्कर काय फिल्डिंग करतायत या मॅच मध्ये. मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे मनीष धुमाळचं. ज्याप्रमाणे उमेश पालवेने गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवतोय मनीष धुमाळ. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. फुल टॉस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 7. संत आणि सावध सुरुवात राहिली आहे. निलेश कडू येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन. ऑफ ब्रेक हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे 7. या आधीच्या मॅच मध्ये 8 षटकांमध्ये 51 धावा बनवल्या होत्या. 52 धावा बनवायच्या होत्या आर के 11 या टीमला आणि त्या धावा सहजरित्या त्यांनी चेस केल्या. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवंतर धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं बॅटल सुरू आहे. दोन्ही संघांसाठी सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ दाखल होईल टॉप 4 मध्ये. शॉर्ट आर्म पूल. फटका चांगला आहे परंतु ताकद नाही या फटक्यामध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. संत वाहते इंद्रायणी त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10.
नवीन गोलंदाज आहेत श्री कारंडे येत आहेत. आबा कारंडे यांचे सुपुत्र आहेत आणि श्री यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल. निखिल दादा पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आहे. फुलटॉस मिस टायमिंग. उमेश पालवे झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. सीमारेषेच्या बाहेर चौकार. कालच्या दिवसामध्ये SR11 या टीमने 110 धाव बनवल्या होत्या. त्या धावा चेस केल्या होत्या पियुष 11 या संघाने. कारण की कालच्या दिवसामध्ये भरपूर फुलटॉस चेंडू टाकले. आज फुलटॉसवरती विकेट देखील मिळाला. मनीष धुमाल यांना फुलटॉसवरती पुन्हा एकदा विकेट मिळाला असता जर उमेश पालवेने आधी स्टार्ट घेतला असता तर. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. आक्रमण आपण पाहतोय. मंदार पानसरेचा झेल देखील श्रीने सोडला होता लॉंग ऑफला आणि श्रीवरती आक्रमण चढवलं जात आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती आहेत. महाराळ प्रीमियर लीगचे हे आयोजन आपण पाहतोय. चॉप करण्याचा प्रयत्न होता. वाईड यॉर्करचा वापर केलेला आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आलाय. हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावरती. महाराळ प्रीमियर लीगचं हे आयोजन 2 दिवसीय स्पर्धा आहे. ना पैशासाठी ना नावासाठी ना स्वार्थासाठी 2 दिवस फक्त आणि फक्त आपल्या महाराळ आणि वरप गावासाठी. महाराळ प्रीमियर लीगचे आयोजन आज अंतिम दिवस. पुन्हा एकदा बिग हिट. पुन्हा एकदा पाठवलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. MVPL षटकार. मॅच धावसंख्या आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न डीप मध्ये. मनीष धुमाल येत्या चेंडूवरती. एक धाव झाली कंप्लीट. एकच धाव मिळत्या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकामधील. यापुढील सामना असणार आहे फर्स्ट सेमीफायनल. पियुष 11 महाराळ आणि त्यांना फाईट करेल RK 11. या 2 संघांमध्ये या पुढील सामना असेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्री गणेश 11 या टीमची 27-27.
बॅटच्या आतली कडा आहे शॉर्ट, फाईन लेगला फिल्डर आहेत, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 28. सेकंड स्पेलमध्ये येतोय उमेश पालवे या चौथ्या षटकामध्ये. धावसंख्या आहे 28. स्ट्रायकिंगला बॅट्समन निलेश कडू. प्रमुख आयोजक देखील आहेत, मॅनेजमेंट कमिटीमध्ये फार मोठी भूमिका आहे. MVPL सीझन 6 अंतिम दिवस, सुपर संडे आणि आज सुपर डुपर सामने देखील होणार आहेत. प्रत्येक सामना नॉकआउट. बॅटची कडा आणि हा झेल सोडलेला आहे अनिल म्हात्रेने. संधी मिळते निलेश कडूला. निलेश कडूचा हा झेल सोडलाय. डॉट बॉल येतोय. निलेश कडूने या जीवनदानाचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे. बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट करतायत. आउटफील्ड फास्ट आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. निलेश कडू यांच्या नावाचं गुणगान गाणारे गीत आपण ऐकतोय. रिवतचा बेताज बादशाह निलेश कडू ऑन स्ट्राइक. आता चेअरअप करतायत महेंद्र जगताप पेरूबाई. तेच आहे आता अख्खा दिवस तुम्हाला चेअरअपच करायचं आहे, कारण की त्यांचा संघ या स्पर्धेमधून बाद झालेला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टीमला सपोर्ट करण्याशिवाय, चेअरअप करण्याशिवाय तुमच्याकडे पर्याय नाहीये. चेतन पाल यांच्या माध्यमातून पुण्याचं काम आपण पाहतोय. नक्कीच जल है तो कल है. पुन्हा एकदा लाईन चांगली आहे, लेन चांगली आहे. आले हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 33 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, प्रचंड वेग आहे. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कोणताही फुटवर्क नाहीये. नक्कीच त्यामुळेच बीट होत आहेत. आबा कारंडे काहीतरी सूचना करतायत. चौथ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देखील असणार आहे. 12 मॅन आपण देखील सज्ज राहायचं आहे, कारण की एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूनंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. पुन्हा एकदा आलाय हा डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्ये धावफलकावरती 33. पाणी घेऊन जायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक.
धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती आहेत. नवीन गोलंदाज दीपक येत आहेत या 5व्या षटकामध्ये. स्ट्राईक इनला बॅट्समन नक्कीच मंदार पानसरे आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याला ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला. हेमंत टेंबे सीमा रिसॉर्टचे किंग आहेत. हेमंत टेंबे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आपण पाहू शकाल 34. 34 धावा धावफलकावरती आहेत. पेरुबाई स्टँड मध्ये देखील गर्दी वाढत चाललेली आहे. पुणे ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत मनीष धुमाळ. चांगली फिल्डिंग. एक धाव झाली कंप्लीट. दुसरी धाव पूर्ण होईल का? दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती. दीपकने सुरुवात खूप चांगली केली आहे. या षटकामध्ये सलग 2 यॉर्कर चेंडू टाकलेत. दीपक सिंग आणि आतिश म्हात्रे यांचा संघ आपण पाहतोय. परफेक्ट यॉर्कर. आणि यस विकेट मिळवली आहे फलंदाज झाल्या बाद. निलेश कडू बॅक टू द पवेलियन. आबा कारंडे येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. कॅप्टन आहेत. श्री गणेश 11 विपक्ष SR 11. दीपक पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. ऑफ ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित आणि बॅट बाउन्स अनइव्हन बाउन्स आपण पाहिलं. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. संख्या आहे 40. धावा 33 होत्या 4 षटकांमध्ये. या षटकामध्ये आल्यात 7. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय परंतु गॅदर करू शकले नाहीयेत. बॅकअप साठी उमेश पालवे येत आहेत. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 42. 42 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे नक्कीच 5वं सुरू आहे आणि 5व्या षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. दीपक सिंगने चांगली गोलंदाजी केली आहे. नक्कीच संघ मालक आहेत आतिश म्हात्रे आणि दीपक सिंग या टीमचे.
SR11 अनिल म्हात्रे जे टीम कॅप्टन आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील मनीष धुमाळ. फार वेगाने त्या चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत एक चिकी सिंगल आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43 धावा. सहावं षटक हे नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचं असणार आहे आणि पंचांचा इशारा येतोय. नेक्स्ट ऑल असणार आहे बॅटिंग पॉवर प्ले. धावसंख्या आहे 43. मनीष धुमाळ येत आहेत. पहिला चेंडू बॅटची कडा. थर्डमॅनला बीट करून चेंडू चाललाय. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती मंदार पानसरेच्या बॅटमधून. तुषारजी मडके आमच्या सोबत नयन धुमाळ आहेत. त्यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण ऐकतोय. मनीष धुमाळ यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत आपण पाहतोय. अपिश अँड पनिश सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार. पुन्हा एकदा मिस्टायमिंग आहे. फिल्डर आहे डीप मध्ये उमेश पालवे येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. फेकी खराब झाली आहे. जर फेकी दुसऱ्या एंडला आली असती मनीष धुमाळकडे तर कदाचित चित्र वेगळं असतं. परंतु जर तरला महत्व नाहीये. मिल्टीला चेंडूवरती एकूण धावा 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या 53. क्या बात आहे. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर MVPL षटकार. महागात पडतोय SR11 या टीमला. बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न आलाय. हा डॉट बॉल वैयक्तिक खेळतोय मंदार पानसरे. 21 चेंडू आणि 44 या धावसंख्येवरती. अर्धशतकी खेळी येईल का. फलंदाज मंदार पानसरेच्या बॅटमधून ज्याने बॅटिंग खूप चांगली केली. 44 धावा बनवलेत. नाबाद खेळतोय
6 धावा दूर आहे अर्ध्या शतकापासून. ऑन साइडला खेळतात, गॅप शोधू शकले नाहीयेत. उमेश आहे डीप मध्ये. एकच धाव मिळणार आहे या चेंडूवरती. धावसंख्या 1 पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती. पहिल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 60. 10च्या सरासरीने 60 बनवलेले आहेत. 45 या धावसंख्येवरती मंदार पानसरे बॅटिंग करतायत. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील. धावसंख्या 60. पेरुबाई स्टँड मध्ये सध्या साफसफाई सुरू आहे आणि त्यांना आज पर्याय देखील नाही. आज पूर्ण दिवस त्यांना तिथे घालवायचा आहे कारण की त्यांचा संघ बाद होतं. गोलंदाज आहेत दीपक, जे संघ मालक देखील आहेत SR11 या टीमचे. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन मंदार पानसरे मॅडी. क्या बात आहे, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. रॉंग वन हा चेंडू आपण पाहिला होता आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 पुढे जाईल 61. 62 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 62. 46 वरती बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 62 आहे आणि वैयक्तिक 46 धावा मंदार पानसरेच्या आहेत. 4 धावा दूर आहे अर्ध्या शतकापासून. स्ट्रायकिंगला बॅट्समॅन आबा कारंडे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा येतो. वाईड बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 पुढे जाईल. 63 धाव धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न थांबवलेला आहे. धावबादची संधी होती. धावबादची संधी होती परंतु संधीचं सोनं करू शकलं नाहीये. SR11 हा संघ आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 63. आबा कारंडे 40+ खेळाडू आहेत परंतु फिटनेस ज्याप्रमाणे आहे त्यांचं असं वाटत नाही की ते 40+ आहेत. ऑन साइडला खेळतायत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मनीष धुमाल फार वेगाने त्या चेंडूवरती. धावबादची संधी होती. जर नक्कीच ऑन द स्टंप फेकी आली असती कदाचित धावबाद देखील होऊ शकले असते. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 पुढे जाईल 65. 65 धावा धावफलकावरती आहेत. चला डगआउट मध्ये बसायचं आहे. श्री गणेश 11 डगआउट मध्ये बसा आपण अथवा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल आणि हा झेल सोडला जातोय. आबा कारंडेला मिळते जीवनदान. मिळते एक धाव श्री गणेश 11 या टीमला. धावसंख्या 66. 66.
नक्कीच आबा कारंडेला थकवा जाणवतोय. आत्ताच आलेत बॅटिंग करण्यासाठी, तरी देखील थकवा त्यांना जाणवतोय, कारण की 40+ ते खेळाडू आहेत. चार धावा दूर आहे. अर्धशतकापासून ड्राईव्ह केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत उमेश पालवे. क्या बात आहे, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या एकनी पुढे जाईल. 67 धाव धावफलकावरती. चेंडू शिल्लक आहे एक या 7व्या षटकातील. 8 षटकांचा सामना आहे. यापुढील सामना असेल फर्स्ट सेमीफायनल. पियुष 11 म्हारळ बनाम RK11 या दोन टीम मध्ये. ऑन साइडला पिकअप स्ट्रोक पाठवलं, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे श्री गणेश 11 या टीमची 73 धावा. संदीप सर येत आहेत, नवीन गोलंदाज संदीप सर आहेत या अंतिम षटकामध्ये. धावसंख्या 73. 3 धावा दूर आहे आपल्या MVPL मधील पहिल्या अर्धशतकापासून. सॉफ्टने खेळत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. थोडेसे पंबल झाले, त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे आणि मंदार पोचला 49 या धावसंख्येवरती. आणि संघाची धावसंख्या आहे 75 धावा. मंदार पानसरेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. जर 50 केली तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल निखिल दादा पाटील यांच्या माध्यमातून. क्या बात आहे, बॅकफुटला गेले, पंच करतायत सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार येतोय. बॅट दाखवायची आहे मंदार पानसरे, कारण की महाराळ वरप प्रीमियर लीग मधील फर्स्ट 50 अर्धशतकी खेळी साकारली आहे. टाळ्या होऊन जाऊ द्या मंदार पानसरेसाठी. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पाहू शकाल धावफलकावरती आहे 83 धावा. वैयक्तिक खेळतोय 57 या धावसंख्येवरती.
2 षटकांमध्ये अवघ्या 10 धावा होत्या. शून्यावरती मंदारचा झेल देखील सोडला होता. तो मंदार आपण पाहतोय. चला यस फलंदाज झालेत बाद. शशिकांत आहेत. काय झालं सर? कॅच आउट आहे का? पंच काय? येस ऑब्जेक्शन घेतलेले आहे का? प्लेयर म्हारल आणि वरपचा नाही आहे असं. चला खेळणार आहेत. शशिकांत यांना ऑप्शन मध्ये घेतलेलं आहे. त्यावेळेस ऑब्जेक्शन कोणाचं नव्हतं असं म्हणणं आहे मॅनेजमेंट कमिटीचं. चला आबा तुम्ही बॅटिंग करा फक्त. कारंडे आहेत आणि दवसंगी आहेत 83. चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन पियुष 11 म्हारळ आणि आर के 11 या दोन टीम मध्ये पहिला सामना असेल सेमीफायनल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आहे 83. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक. अंतिम बॉल देखील
आलाय डॉट, त्यामध्ये रनआउट देखील झालेले आहेत. विकेटचं बदन. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 83 आणि 84 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. SR11 या टीम समोर श्री गणेश 11 या संघाने 48 चेंडू आणि 84 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये SR11 या संघाला. चला RK11 टीम कॅप्टन आणि पियुष 11 टीम कॅप्टन टॉस साठी या. ₹25,000 पारितोषिक आहे. या स्पर्धेमध्ये सर्व ट्रॉफी सौजन्य आहेत. आदरणीय श्री भरतभाऊ गोंदले साहेब मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे आणि सायकल सौजन्य आहेत. श्री उमेशजी मस्कर आणि जगदीशजी मस्कर यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज बेस्ट फिल्डरसाठी नक्कीच चषक बॅट आणि शूज आहेत आणि सौजन्य आहेत युवान निखिल पाटील. उत्कृष्ट कॅच आणि एमर्जिंग प्लेयर साठी देखील चषक आहेत प्रेम सुरोशी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. जनरेटर सौजन्य कृष्णा मस्कर, त्यानंतर
पुण्याचं काम जल आहे तो कल आहे. पाण्याची व्यवस्था चेतन पाल. त्यानंतर सर्व चेंडू आपण पाहतोय या स्पर्धेसाठी विष्णू शिंगोली आणि प्रमोद पवार यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅच A1 जोडी राज भोईर आणि मनीष धुमाळ या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने लाख लाख आभार मानतो. विशेष सहकार्य आहे राजेश भोईर, किशोर वाडेकर, अमित देशमुख आणि महेश भोईर यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. मॅनेजमेंट कमिटी आपण पाहतोय निलेश कडू आहे, निखिलदादा पाटील, प्रेम सुरोशी, राज भोईर, आबा कारंडे, स्वप्नील म्हात्रे, त्यानंतर मनीष धुमाल, अनिल म्हात्रे, कृष्णा मस्कर, विष्णू शिंगोलिया, नंदू बोडके आणि मंदार पानसरे ही कमिटी आहे या MVPLची. आणि सामना नक्कीच सुरू होतोय जिथे बनवायचे धावा 84 या मॅचमध्ये. ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ अंबरनाथ, व्हॉइस ऑफ पालेगाव, अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर सोनू बांगर यांचा आवाज आपण ऐकूया. थँक्यू सो मच रोशन संदे. हॅलो, थोडासा व्हॉल्यूम वाढवायचा आपण. तुषार थोडासा आवाज वाढवा. थँक्यू सो मच रोशन संदे सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला टीम SR11, दुसऱ्या बाजूला श्री गणेश 11 या दोन संघांमध्ये आपण हा सामना एन्जॉय करतात. गोलंदाज तयार. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, धावाची संधी, फेकी चुकीची पाहायला मिळते. घाई झाली क्षेत्ररक्षकाकडनं. भरपूर वेळ होता, आरामात जरी या ठिकाणी थ्रो केला असं विकेट किपरकडे तर देखील ही विकेट मिळू शकली असती, परंतु घाई झाली आणि चुकीचा थ्रो पाहायला मिळाला. एकूण लक्ष आपण पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना श्री गणेश 11 टीमनं 83 धावा बनवल्या, 84चं लक्ष. आणि हे लक्ष घेऊन सलामी जोडी हेमंत टेंबे आणि अनिल म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. सलामी वीर. येस अंपायर, बघा नक्कीच ती 4 व्हीलर कोणाची असेल ते आपण व्यवस्थित पार करायचे, कारण की सूर्याची किरण त्याच्या काचेवरती येतात आणि ती परावर्तित होत आहेत. सन्माननीय आदरणीय भरतभाऊ गोंडले यांचं आगमन झालं आमच्या या स्पर्धेमध्ये. या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. ओ फटका चांगला स्वीप केला, पॅडल स्वीप, आउटफील्ड फास्ट आहे आणि क्षेत्ररक्षक पोहोचतील का पाहिजे. क्या बात आहे, पोहोचलेत. भरपूर मोठी चेसिंग होती, मिड विकेट वरनं स्क्वेअर लेग मध्ये आले. क्षेत्ररक्षक आतिश भोईर त्या ठिकाणी होते आणि टीम साठी धावा वाचवल्यात. धावा मिळतात 2 धावसंख्या, 2 ने पुढे सर्केल. स्कोर आपल्याला पाहायला मिळतो धाव फलकावरती 5 धावा. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ मंदार पानसरेचा आपण पाहतोय. दोन्ही नक्कीच खेळाडू आमने सामने. गावदेवी वरप संघामध्ये गावासाठी नेहमीच खेळत असतात एकाच संघामध्ये. चला बघा नक्कीच जो कटआउट आहे, कटआउटच्या बाजूला जी 4 व्हीलर आहे ती आपण थोडीशी व्यवस्थित पार करायचे. स्विफ्ट गाडी आहे व्हाईट कलरची. या साईडला यायचं आपण, ती गाडी घेऊन आपण थोडस या साईडला या, स्टेजच्या साईडला या. या सिंगल आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा धावसंख्या 6 धावा धावफलकावरती. शांत सुरुवात करतायत या मॅच मध्ये नक्कीच सलामी जोडी. अनिल म्हात्रे देखील असतील, विस्फोटक फलंदाज आहेत.
स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्यांना नेहमीच म्हटलं जातं, कारण की छोट्या कटचा खेळाडू परंतु मोठे फटके त्याच्या बॅटमधून आम्ही नेहमीच पाहत आलो. आणि दुसऱ्या बाजूला हेमंत टेंबे सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. सिनियर खेळाडूची भूमिका निभावत आहेत या संघामध्ये. मंदार तयार, राऊंड द विकेट. ओ चांगला बॉल, क्या बात आहे. गुडलेत वरती पडल्यानंतर किती वेग होता या चेंडूमध्ये, प्रचंड वेग, गतीमध्ये बीट केलं फलंदाज हेमंत यांना. डॉट बॉल आलाय, सफल ओव्हर मी म्हणेन या षटकामध्ये नक्कीच धावा खर्च केल्यात मंदारला. फक्त आणि फक्त 6 धाब्यांचं षटक. धावसंख्या बॅटिंग करत असताना, चेसिंग करत असताना आरकेएल वरप संघाची बिनगडी बाद 6 धावा. डीजे तुषार. चांगला टायमिंग, चांगलं संगीत आहे त्यांच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसापासून ऐकतोय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला, षटक कंप्लीट झालं. पहिलं जास्त चर्चा नकोय मंदार मैदानाच्या आतमध्ये, वेळ आपण जास्त घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्यात, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आता दुसरं षटक पॉवर बेस गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये आशिषनं कालच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली होती आपल्या संघासाठी. थोडासा व्हॅल्यूम वाढवा तुषार, मॉनिटरचा आवाज थोडासा वाढवायचा आहे. स्ट्रायकरला फलंदाज अनिल म्हात्रे. थँक्यू तुषार. विस्फोटक फलंदाज आहेत, क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये, मोठे फटके मारण्याची. कालच्या दिवसामध्ये नक्की थोडासा खेळ चांगला जरूर झाला नव्हता अनिल कडनं, परंतु या आजच्या दिवसामध्ये अपेक्षा भरपूर आहेत. एका मॅच मध्ये 38 धावा बनवल्या होत्या काल. ओ क्या बात आहे, ही ओळख, ही खासियत आहे अनिल म्हात्रेची. घुटनात एक और चौकार एक, चेंडू सीमा पार. खेळले होते अनिल आणि 38 धावा बनवल्या होत्या त्या मॅच मध्ये. चला, आरके11 टीमचे सर्व खेळाडू आपण एकत्र यायचं लगेच. कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आपण येऊन थांबायचं लगेच. राज आपल्याला बोलावतात, आपण या लगेच. आरके11 टीमचे सर्व खेळाडू दाद मागतायत काहीतरी पंचांकडे. अनिल फटका चांगला पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात केली या ओव्हर मध्ये अनिलनं. चौकारानं सुरुवात करतायत. धावसंख्या पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. पॉवर पेचं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाज. ओव्हर द विकेट, लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. ओ पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, लाऊड अपील करतायत. पंचांकडे कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम असतील. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते. चौकार खर्च केल्यानंतर त्वरित कमबॅक करण्याचा प्रयत्न आशिष कडे करतात. पुढचा बॉल स्क्वेअर कट करायचं होतं, परंतु अजून एक आज चांगला चेंडू पडल्यानंतर फार वेगानं आला, ऑफस्टिक वरनं निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक, एक चौकार, तदनंतर 2 सलगचे चेंडू हे सुरेख पाहायला मिळतात आशिष कडनं. टॉप एज लागली झेल, महत्वाचा शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. टिपली झेल, फलंदाज बाद, क्षेत्ररक्षक होते सुमित त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला. बिग विकेट डाऊन. या मॅचची ही गोल्डन विकेट असेल. अनिल म्हात्रे बॅक टू द डग आउट. मागे खेळण्याचा प्रयत्न होता, हुक करण्याचा प्रयत्न केला अनिलनं, परंतु बॅटवरती व्यवस्थित आला नाही. या बॅटच्या टोला हा चेंडू लागला. टॉपेज या ठिकाणी उडाली आणि सुरुवातीला असं वाटलं जजमेंट मिळालं नव्हतं क्षेत्ररक्षकाला, परंतु अंतिम मोमेंटला चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला गेलाय. विकेटचं पतन सफलता मिळाली आहे. व्हेरी गुड कमबॅक, चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतरचे चेंडू सलग डॉट आले आणि आता विकेट देखील प्राप्त झाले. न्यू बॅट्समॅन उमेश येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती.
उमेश येतात मैदानाच्या आतमध्ये. नवीन खेळाडू, जिम्मेदारीनं खेळ करावा लागेल. लक्ष मोठे, 84 धाबा बनवायच्या त्या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी SR11 टीमला. पुढचा बॉल बॅकफूट वरती गेले, जागा बनवून खेळायचं होतं. डग झाले होते, झुकले होते फटका खेळण्यासाठी. पुन्हा एकदा कनेक्शन व्यवस्थित नाहीये. सेलिब्रेशन पाहू शकता तुम्ही. मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट कॅरी केली आहे. गोल्डन डकचे शिकारी बोलतील उमेश. बॅक टू द डग आउट. अजून एक धक्का. टीम पण लवकर पाठवायचा वेळ जास्त घेऊ नका आपण. टीम SR11 मंगल लोखंडे आपण या लगेच इकडे. मंगल लोखंडे आपण यायचं या पण. चला श्री कारंडे येत आहेत. नक्कीच आबा कारंडे यांचे सुपुत्र येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या क्रमांकावरती येत आहेत. अप्रतिम गोलंदाजी देखील झाली आशिषची या षटकामध्ये. कौतुक केलं मी आशिषचं देखील, कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिला चेंडू चौकाराचा अपवाद वगळला तर पुढचे 4 चेंडू हे सुरेख पाहायला मिळाले. 4 चेंडूमध्ये एकही धाव नाहीये. 2 लगातार विकेट कॅरी केले. हॅट्रिक बॉल असेल, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असतील गोलंदाज आशिष. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुढचा बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन पाहावी लागेल. पंच मुकेश सांगतायत आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. अतिरिक्त धावी ती मिळते. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 11 या आकड्यावरती. चांगलं षटक आतापर्यंत, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. श्री ऑन स्ट्राईक. स्ट्राईक एनला श्री आणि त्याच्या पाठीमागे आपण पाहिले तर त्यांचे वडील आबा कारंडे स्विच इट खेळण्याचा प्रयत्न करतायत. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. सफल ओव्हरची समाप्ती. 2 षटक होत आहेत कंप्लीट आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11 धावा, 2 गडी बाद. टीम SR11. डीजे श्रावणी आपण पाहत आहेत. चांगले संगीत येतात. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 2 षटक होत आहेत कंप्लीट. पहिलं षटक मंदारचं आपण पाहिलं, भरपूर चांगलं होतं 6 धावेचं. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिले गोलंदाज आले आशिष आणि आशिषने देखील 2 महत्वपूर्ण विकेट कॅरी केल्या. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या षटकामध्ये. 2 सफलता देखील प्राप्त केल्या. अजूनही मॅच मध्ये आता गरज आहे. 84चा पाठलाग करतायत सध्या तरी या मॅच मध्ये आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल ती 73 धावेची. अटॅक करावा लागेल या षटकामध्ये. धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. हेमंत टेंबे सिनियर खेळाडू आहे. सिनियर खेळाडूची भूमिका पार पाडावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वर देतात. 3रं षटक गोलंदाज कार्तिक. पहिला बॉल या षटकातील. लॉफ्टेड हिट, परंतु आतिश त्या ठिकाणी असतील मिड विकेट रिझनला. जज करतायत पहिल्या टप्प्यावरती. फेकी येते. श्री घाई करतायत. हेमंत टेंबे यांनी कॉल दिलाय, नकार दिलाय. नक्कीच थांबवलाय. श्रीला देखील धाव नव्हती हे सांगत असताना आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 12 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. श्रीकडे नक्कीच ही संधी आहे स्वतःला नक्कीच या ठिकाणी सिद्ध करण्याची आणि ती संधीचं सोनं त्याला करावं लागेल आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी देखील.
येस, पहिल्यांदाच आपण पाहिलं गेलं तर संधी मिळाली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं जर चांगली बॅटिंग जर झाली तर श्रीचा कॉन्फिडन्स लेवल देखील वाढला जाईल. ओव्हर द लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आलाय. ऑप्सिकच्या बाहेर होता चेंडू पंच सांगत असताना. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकेल 13 धावा फलकावरती. यशांच्या पाठीमागे नक्कीच त्यांचे वडील आबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. नक्कीच हे चित्र आम्ही भरपूर वेळा पाहत आलोय. देसाई संघ ज्या ज्या वेळेस खेळायचा त्या त्या वेळेस रिची मात्रे असतील, त्याच्यानंतर प्रमोद दादा असतील. यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आणि खेळाडू उपस्थित. शॉट बॅकवर्ड पॉइंटला टिपली झेल. फलंदाज बाद. श्रीची केली संपुष्टात. SR11 टीम या ऑफिशियल कॉल असेल. आपल्याला लक्ष असू द्या. बॅट्समॅन आपण रेडी ठेवायचा. मनीष सूचना असेल आपल्या टीमला, कारण की हे तिसऱ्यांदा झाले की आपला फलंदाज वेळेवरती पोहोचला नाहीये. चला, कार्तिक यांच्यासाठी नक्की त्यांचे मोठे बंधुराज यांच्याकडनं पारदर्शक आलंय. गणेश जाईबाई यांच्याकडनं आपण पाहिलं गेलं तर लगातार 3 चेंडू 3 विकेट जर कॅरी केले तर तब्बल 3000 रुपयाचा कॅश प्राइज असेल कार्तिकसाठी. न्यू बॅट्समॅन मनीष धुमाल येत आहेत. मिस्टर 360 या नावानं देखील सुपरिचित आपण पाहत आहेत, कारण की मैदानाच्या चौपेर फटकेबाजी ही मनीष यांच्या बॅटमध्ये नेहमीच पाहत आलोय. परंतु आता लेट आले थोडेसे. ज्या क्रमांकावरती ते येत असतात त्या क्रमांकावरती नाही येत. मिडल ऑर्डरमध्ये येत आहेत. श्रीला संधी दिली होती परंतु श्री बाद झाले. सफलता मिळाली कार्तिकला या षटकामध्ये. धावसंख्या थांबली ती 13 या कड्यावरती. बॅकफुटवरती अजूनही संघ या मॅच मध्ये तो टीम SR11. पुढचा बॉल मनीषसाठी बॉल जाऊ देत आहेत. वाट पाहिली बॉलची, कारण की पाहिलं ऑप्सिकच्या बाहेर हा चेंडू जातोय. कदाचित त्या ठिकाणी लाईनच्या बाहेर चेंडू सांगत असताना पंचांकडे दाद मागतायत. या ठिकाणी चेक करतील पंच आणि सांगतील. शेवटचा निर्णय पंचांचा वाईड बॉल असेल. येस, धावसंख्या नक्कीच 14 वरती पोहोचती आहे. 84चा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. अजूनही 70 धावेची गरज आहे. अनिल म्हात्रे या ठिकाणी सुरुवात चांगली केली होती. एक चौकार देखील आला होता, परंतु अनिलची विकेट फार महत्वाची होती आणि ती विकेट देखील कॅरी झाली आहे. तयार कार्तिक. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा थोडासा मानसिक दबाव पाहायला मिळतोय, कारण की समोर खेळाडू देखील तितकाच मोठा आहे. मनीष धुमाल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना थोडंसं ठिकाणी त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. चेंडूला ऑफस्टिक वरती ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आलाय वाईट बॉल. तयार कार्तिक. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंच आमच्याकडे वळत आहेत. या षटकामध्ये चौथ्यांदा 4 वाईड पाहायला मिळाले आणि लगातारचे 3 चेंडू वाईड आलेत. धावसंख्या या ठिकाणी अतिरिक्त धाबेबरोबर आता पुढे पोहोचली ती 16 या आकड्यावरती. येस, नयन धुमाल आमच्यासोबत जॉईंट आहेत आणि माहिती देतात. वाईट बॉल असेल पंच. येस, वेळ जास्त घेऊ नका पंच सांगतात.
लेफ्ट आर्म मोर द विकेट. पुन्हा एकदा पाहावं लागेल आणि चौथ्यांदा आमच्याकडे पण वळत आहेत. 5 चेंडू या ठिकाणी वाईड आलेत. साईड देखील चेंज केली होती. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना आले, त्यावेळेस 3 वाईड आपण लगातार पाहिले. त्याच्यानंतर आता लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना आले आणि आता देखील लाईन सापडत नाही आहेत. वाईड बॉल आलाय. अर्थातच काही न करता या 4 धावा मिळाल्या, चौकार मिळालाय. धावसंख्या 17 वरती पोहोचतीये. फिल्डिंग मध्ये देखील थोडंसं परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत आणि आता विकेट किपर चेंज होत आहेत. यष्टीरक्षक चेंज झालेत. आबा कारंड्याच्या ऐवजी मंदार येत आहेत विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. कार्तिक तयार पुन्हा एकदा. सेकंडला फलंदाज न्यू बॅट्समॅन मनीष धुमाल ऑन स्ट्राईक. मागे खेळतात. फटका चांगला आहे. आडव्या बॅटने खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर आलाय. मनीषच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. थँक्यू सो मच. मनीष धुमाल यांचं नक्कीच गुणगान गाणारे गीत आपण ऐकतो डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या 21. 21 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एकमेव मनीष धुमाल ज्यांच्यावरती फार जिम्मेदारी या मॅचची. मोठं लक्ष गाठायचं अजूनही जिंकण्यासाठी. 63 धावा बनवायच्या तिथून. चेंडूची संख्या शिल्लक असेल नक्की 33 चेंडू आणि 63 धावा बनवाव्या लागतील. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर कार्तिक आता थोडासा मागडा ठरत चाललाय. सुरुवातीला सफलता मिळाली परंतु वाईट बॉल भरपूर आले. 5 चेंडू वाईट आलेत आणि त्याचा फायदा मिळालाय टीम SR11 या संघाला. पुढचा बॉल पाटला केला. चेंडूचा फ्रंट फूट वरती आले. समोर खेळलेत आणि मनीषला कॉन्फिडन्स भरपूर होता. धाव देखील त्याने घेतली नाही. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे त्याला देखील माहिती आहे. फिल्डर देखील बरोबर होते आणि बॉल वाईडिश लॉंग ऑफ सीमा रेखा बाहेर. सलगचा दुसरा चौकार. 25 धावा फलकावरती. या षटकातील बॉल झालेत नयन आतापर्यंत. 4 चेंडू अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पुढचा बॉल षटकातील ऑन साइडला खेळले. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक उपस्थित. आतिश ही सर्वात मोठी चुकी मी म्हणेन. आतिश भोईर त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडनं हा झेल ड्रॉप झालाय. मनीष धुमाल सारख्या खेळाडूला जीवदान मिळालंय. मिड विकेट रिझनला झेल आली होती. जवळपास पकडली देखील होती परंतु शेवटच्या मोमेंटला ती हातातून निसटली आहे. मनीषला मिळते पहिली संधी आणि धावा मिळत आहेत 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 26 धावा फलकावरती. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्वतःवरती थोडेसे नाराज होत्या आतिश देखील आणि त्यांना देखील माहिती ही विकेट फार महत्वाची होती परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाली आहे. थोडेसे या ठिकाणी नाराज होत आहेत विकेट किपर मंदार देखील. कारण ही विकेट कॅरी झाली असती तर थोडासा दबाव मध्ये असा संघ SR11. लेट खेळतायत. लेट कट करण्याचा प्रयत्न देखील केला परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 3 कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. अजून येणारे 5 षटक आणि 58 धावेची गरज असेल. फिल्डिंग लावून घ्यायची लगेच. 4थ्या षटकामध्ये आपण टीम मीटिंग करू शकता. फिल्डिंग त्वरित लावून घ्या. टीम श्री गणेश 11 DJ.
तयार. सेकंड स्पेल पहिला बॉल या षटकातील. फार वेगवान चेंडू ऑन साइडला खेळले. बॉटमॅनचा वापर केलाय. मिड विकेट रिजनला आतिश आले. थोडेसे फंबल, पुन्हा एकदा फेकी येते. तोपर्यंत मिळत आहेत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 58 अजूनही बनवायचे. आता गरज आहे 56 इथून मॅच जिंकण्यासाठी. सामना अजूनही संपला नाहीये. जोपर्यंत मनीष धुमाल, हेमंत टेंबे ही जोडी मैदानावरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा जरूर पल्लवीत असतील टीम SR11 संघाकडनं देखील. हे षटक देखील फार महत्वाचं आहे. बॅटल मोठं. एका संघामध्ये दोन्ही खेळाडू खेळत असतात नेहमीच. मंदार पानसरे आणि दुसऱ्या बाजूला मनीष धुमाल. मोठा बॅटल. फ्रंटफुट वरती आले. फटका छान आहे. खेळाडू उपस्थित परंतु नो चान्स. फिल्डर पॅरलल स्ट्रोक बॉल सीमा पार. मनीष धुमालच्या बॅटमधला पहिला षटकार. षटकारासाठी मंदारच्या अगेन्स्ट पहिला षटकार पाहायला मिळतो. धावसंख्या फ्लाय झाली 34 या आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न. स्वीप खेळायचं होतं परंतु या ठिकाणी वेगवान चेंडू. गती भरपूर होते या चेंडूमध्ये. वाईटची दाद मागत असताना परंतु चेंडू यशांच्या वरून गेलाय. हे पंच देखील सांगतायत डॉट बॉलची समाप्ती. 3 चेंडू 8 धावा या षटकामध्ये आतापर्यंत बनला गेल्यात. धावसंख्या स्थगित 34 या आकड्यावरती. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर खेळतायत या ठिकाणी. शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. थ्रो पुन्हा एकदा व्यवस्थित नाहीये. थोडीशी घाई जरूर होते. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतात. आबा देखील थोडेसे दूर होते आणि इथून धाव मिळाली 1. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती. हेमंत टेंबे यांच्याशी चर्चा करतायत. मनीष देखील कशा प्रकारे तुम्हाला खेळायचं आहे पुढचा चेंडू, कारण की हे षटक फार सांभाळून खेळावं लागेल. एक मात्र जो गोलंदाज, नाबादलेला गोलंदाज ज्याला म्हटलं तर वावगड नाहीये, मंदार पानसरे, जो ज्याच्याकडे नक्कीच एक व्हेरिएशन व्हेरायटा भरपूर आहेत आणि फिल्डिंग मध्ये देखील ते सातत्यानं प्रत्येक बॉलवरती चेंजेस करतात, परिवर्तन करतात. राऊंड द विकेट. अतिरिक्त बाउन्स, भरपूर बाउन्स झाला. छोटा चेंडू पाहायला मिळतो. भरपूर कदाचित हातातून निसटला असावा. बाउन्सर टाकायचं होतं परंतु भरपूर बाउन्स झाला चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या 36 धावा फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा मंदार सज्ज होतोय. स्ट्राईकला फलंदाज हेमंत टेंबे. इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु एज लागली आहे. गलीमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. धाव कोणत्या प्रकारचे नाहीये. डॉट बॉल आलाय. कमबॅक करतोय. षटकार आल्यानंतर शांत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. बॉल झालेत एकूण षटकातील आतापर्यंत आपण पाहिले 5 आणि धावा आल्या त्या षटकामध्ये एकूण आतापर्यंत 10 धावा खर्च झाल्या त्या षटकामध्ये. शेवटचा बॉल असेल या षटकातील. अंतिम बॉल. राऊंड द विकेट. समोर ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑन ला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव कंप्लीट आणि फेकी येते. एका सावीवरती समाधान मानावं लागेल. षटक कंप्लीट होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 84चा पाठलाग करत असताना धावसंख्या पोहोचली धावफलकावरती. नयन आम्हाला सांगतायत 37 धावा असतील जिंकण्यासाठी. आता गरज येणारी 4 षटक, 24 चेंडू आणि 47 धावेची गरज असेल. DJ तुषार.
मुकाबला बहुत ही बना दोनों टीम के लिए, बिल्कुल ये मुकाबला काफी महत्वपूर्ण होगा। एक तरफ टीम SR11 तो दूसरी तरफ उनको फाइट दे रही इसी मुकाबले में श्री गणेश 11 टीम। गेंदबाज तैयार होते हुए सेकंड स्पेल आशीष जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में खेलते हुए हेमंत टेम्बे बल्लेबाज पूरी तरह से शांत दिखाई दे रहे और स्ट्राइक आती हुई अब मनीष जुमाल के पास। एकमात्र जो बल्लेबाज है मनीष जुमाल, क्षमता रखते हैं बड़े हिट लगाने की, एक चौका भी लगा एक छक्का भी लगा है। अब भी जीत के लिए जरूरत है। यहां से बात करेंगे तो समीकरण 23 गेंदे और 46 की आवश्यकता होगी। क्षमता रखते बड़े हिट लगाने होंगे इस ओवर में। आने वाले गेंदबाज भी काफी अच्छे गेंदबाजी कर रहे हैं, पिछला ओवर भी काफी अच्छा डाला था वही गेंदबाज आशीष फिर से एक बार गेंदबाजी करते हुए। अच्छी प्रतियोगिता बिल्कुल आप एंजॉय करते हुए। मारल वरप प्रीमियर लीग छठा सीजन और ये दूसरा दिन यानी कि अंतिम दिन इस प्रतियोगिता का और ये मुकाबला बहुत ही बड़ा चलता हुआ SR11 और श्री गणेश 11 टीम के बीच में। बैकफुट पर पंच किया गेंद को, कवर में फील्डर वहां पर मौजूद होंगे। जब तक गेंद को उठाए फेंके तब तक यहां से बनी सिंगल। सिंगल डबल से काम ज्यादा चलने वाला नहीं है, सिंगल डबल से मुकाबला कठिन होता जाएगा SR11 टीम के लिए। और ये मुकाबले में लगभग आगे पहुंचेगी टीम श्री गणेश 11। जीत के लिए बात करेंगे तो आप 22 गेंद शेष है और समीकरण चाहिए 45 की आवश्यकता है। छक्के और चौके की जरूरत होगी इस ओवर में मुकाबला जीतने के लिए SR11 टीम के लिए। और ये देखिए फुल टॉस गेंद थी, फायदा उठा नहीं पाए। क्लीन बॉल होते हुए बल्लेबाज के पारी के अंत हेमंत टेम्बे लौटे मैदान से बाहर और एक झटका लगता हुआ टीम SR11 को डीजे। हमेशा बड़ी शॉट देखी हमने नयन, लेकिन फुलटॉस गेंद का फायदा उठा नहीं पाए। काफी तेज सरल फुलटॉस थी आशीष के माध्यम से और सीधा बिल्कुल बल्लेबाज के पारी का हाथ हो चुका है। हेमंत टेम्बे लौटे मैदान से बाहर, अब नए बल्लेबाज आए मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए। संदीप आते हुए छठे नंबर पे बल्लेबाजी के लिए। जीत के लिए बात करेंगे तो अब समीकरण थोड़ा सा कठिन होता जा रहा है। 21 गेंदे और 45 की आवश्यकता होगी। लेफ्ट आर्म राउंड द विकेट। ओ ये देखिए टॉप एज रखती भी गेंद काफी ऊंची गई है, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, फील्डर नहीं पहुंच पाए। और जब तक फील्डर पहुंचे तब तक यहां से तीसरे के लिए पलटे और तीसरे की कोशिश करते हुए ये रन आउट का मौका था। आबा कारंडे आए, डायरेक्ट हिट किया और जैसे बल्लेबाज आए थे वैसे संदीप को लौटना पड़ा मैदान से बाहर और एक विकेट का पतन। डीजे
18 गेंदे और जीत के लिए चाहिए अब टोटल रन बने नयन 43 रन बन चुके यानी कि 43 रन बन चुके 41 की आवश्यकता है 41 की आवश्यकता बची भी 18 गेंदों के ऊपर। चलिए थोड़ा सा वक्त जरूर लिया अंपायर ने और ये चेक किया गया हाइट फैक्टर को बीमर था या नहीं फिर बताया गया और बीमर नहीं थी गेंद वही बताया तीसरे अंपायर ने। अच्छा डिसीजन चलते मैदान के अंदर अब गेंदबाज आते हुए छठा ओवर लेकर शशि आते हुए गेंदबाजी के लिए। पहली गेंद पटकी हुई गेंद थी ऑन साइड में खेलते हुए मिड विकेट में खिलाड़ी मौजूद मंदार आते हुए थोड़े से फंबल होते हुए जल्दबाजी भी और यहां से 2 रन आसानी से कंप्लीट होते हुए अब जीत के लिए अब भी 39 की आवश्यकता है बचे भी 17 गेंदों के ऊपर। मनीष को शांत रखा जा रहा है लेकिन कब तक शांत रहते हैं ये भी बड़ा सवाल होगा मैदान के अंदर। अब भी मुकाबला बैलेंस है एकमात्र जो मनीष की विकेट है वो जीत दिला सकती है टीम श्री गणेश 11 को और जब तक मनीष खड़े मैदान के अंदर तब तक आशाएं रख सकते हैं ये मुकाबला जीतने के लिए उनके खिलाड़ी उनके समर्थक SR 11 टीम। शशि तैयार गेंदबाजी के लिए फिर से एक बार इस ओवर की अगली गेंद स्ट्राइक के ऊपर मनीष ओवर द विकेट और ये देखिए अच्छी डिलीवरी लाउड अपील यस यस इट इज आउट। बल्लेबाज के पारी के हाथ मैंने पहले कहा था ये विकेट बड़ी थी और वही विकेट आती भी अब मैदान के अंदर पूरी तरह से सेलिब्रेशन क्योंकि जानते इस विकेट की कीमत। अब मुकाबला जीत लगभग जाएगी टीम श्री गणेश 11 डीजे। मारल संघाचे सर्व खेळाडू। चलिए इस ओवर की अगली गेंद शशि तैयार फिर से एक बार सामने खेलने की कोशिश यहां से लॉन्ग ऑन में फील्डर मौजूद आतिश वहां पर है तेजी से आए तब तक यहां से आता हुआ सिर्फ सिंगल सिंगल डबल से काम आप चलने वाला नहीं क्योंकि आप 15 गेंदे और जीत के लिए चाहिए आप भी 38 की आवश्यकता। रन संख्या की बात करेंगे तो टोटल यहां से पहुंची 46 40 रन बन चुके हैं। ओवर की अगली गेंद शशि फिर से एक बार पटकी भी गेंद थी एज लगी पीछे खिलाड़ी मौजूद अच्छी फील्डिंग शॉट थर्ड मैन में डॉट गेंद की समाप्ति होती भी कॉन्फिडेंस बढ़ता हुआ गेंदबाज का पूरी तरह से कॉन्फिडेंस बढ़ चुका है। उसके बाद में सभी फील्डर जो कि सभी खिलाड़ी टीम श्री गणेश 11 टीम के उनका भी कॉन्फिडेंस लेवल काफी बढ़ चुका है इस मुकाबले में क्योंकि मनीष धमाल की विकेट आई इस ओवर में। पटकी भी गेंद फिर से एक बार शॉर्ट पिच गेंद पीछे खेलते हुए हुक करते हुए गेंद पहुंची बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखे के बाहर 4 रन। गाड्या आणू नका या सूचना असेल सर्व प्रेक्षक वर्गांना। चलिए अंतिम गेंद होगी अब भी जीत के लिए यहाँ से 34 की आवश्यकता है 50 रन बन चुके हैं 50 कंप्लीट होते भी स्कोर बोर्ड के ऊपर ऑन साइड में लॉक करने की कोशिश यहाँ से मंदान पहुंचे तेजी से तब तक आखिरी गेंद के ऊपर सिंगल ओवर का बाद समापन 6 ओवर का खेल समाप्त हो चुका है और टोटल बन चुके SR 11 टीम 51 रन बन चुके। अब 12 गेंदे जीत के लिए 33 की आवश्यकता होगी इस मुकाबले में डीजे।
चलिए यहाँ से बिल्कुल कमेंट्री बॉक्स को टारगेट किया गया। शायद अब 40 या 50 हजार का नुकसान हो जाता था, हमारे अपडेटर लाइव वाले उनका लैपटॉप टूट जाता था। बचा बाल बाल बचे, 50,000 बचे। ये ऑर्डर महंगी गिर जाती थी कल्पेश। बिल्कुल अपडेटर हमारे सोए थे, जैसे ही उनको पता चला वैसे ही नींद से जाग उठे। छक्का आया था, लैपटॉप बचा। चलिए जीत के लिए बात करेंगे तो यहाँ से रन संख्या टोटल बन चुकी है स्कोरबोर्ड के ऊपर 8 गेंदे। आप जीत के लिए 27 की आवश्यकता है। फुल टॉस गेंद, मुकाबले में वापसी, मुकाबले में ट्विस्ट। आप जीत के लिए 7 गेंदे, 21 की आवश्यकता। डीजे आता हुआ उनकी तरफ लेग स्टंप से बाहर थी गेंद, अंपायर का फैसला वाइड बॉल। आप जीत के लिए चाहिए 7 गेंदे और 20 की आवश्यकता होगी। मुकाबले में वापसी, मुकाबले में ट्विस्ट। क्या शायद ये मुकाबला आखिरी ओवर तक जा पहुंचेगा? आखिरी ओवर में क्या बिल्कुल इस मुकाबले को जीत लेंगे SR11 टीम? और ये देखिए लॉप करने की कोशिश थी, आखिरी गेंद आती भी डॉट। ओवर का समापन, आखिरी 6 गेंदे। अब भी मुकाबले में जीवित है SR11 टीम। 6 गेंदे, 20 की आवश्यकता। डीजे और गणेश सेकंड के ऊपर गणेश होंगे। पहली गेंद उठाने की कोशिश, स्ट्राइक लेने की कोशिश कर रहे एक तरफ राहुल, और यहां से पहली गेंद डॉट आती भी। 5 गेंदे, जीत के लिए 20 की आवश्यकता है। ये गलती की राहुल ने, ये गलती की गणेश ने। बिल्कुल शायद अगर राहुल को स्ट्राइक मिलती थी तो आने वाले समय में बिल्कुल बड़ी शॉट भी आ सकती थी, लेकिन क्या गणेश अपने टीम के लिए बड़ी शॉट लगा पाएंगे? 5 गेंदे, 20 की आवश्यकता। एज लगी, पीछे जाती भी गेंद, शॉट फाइन लेग में खिलाड़ी बीट, और यहां से 1 रन कंप्लीट। दूसरे के लिए पलटे, रनिंग बिटवीन द विकेट नहीं है। 2 रन बन चुके, तीसरे के लिए पलटे, और यहां से स्ट्राइक लेने की कोशिश। 3 रन भी कंप्लीट होते हुए यहां से 4 गेंदे और 17 रन की आवश्यकता होगी, यानी कि 17 का खतरा आप मंडराता हुआ टीम श्री गणेश के ऊपर। यदि इस गेंद के ऊपर कल्पेश छक्का या फिर चौका भी आता है ना, तब भी मजा आएगा, मुकाबले में वापसी हो सकती है। राहुल जिन्होंने आबा करंडे के अगेंस्ट 2 बड़े हिट लगाए, 2 छक्के लगाए थे, वही बल्लेबाज फिर से एक बार सेकंड के ऊपर। ये देखिए शॉट, अच्छा गैप शॉट सिलेक्शन। मुकाबले में पूरी तरह से दमखम वापसी दिखाते हुए बल्लेबाज राहुल, नाम तो सुनाया होगा, और एक चौका। मैदान के अंदर 3-13। राहुल जिन्होंने बिल्कुल मुकाबले में ट्विस्ट लाया, ऐसा लगा भी नहीं था कि ये मुकाबला ऐसा बन जाएगा।
मनीष धुमाल आउट होने के बाद मुझे लगा था कि ये मुकाबला आसानी से जीत पाएगी टीम श्रीगणेश 11, लेकिन राहुल भी दिखा दे हम भी अभी मौजूद है इस टीम में और हम भी इस टीम के हिस्से में हैं और काफी लेट भी आ चुके हैं। तो बिल्कुल राहुल एक पुराने चावल जिन्हें कहा जाता है, पुराने खिलाड़ी और पहले बहुत ही अच्छी क्रिकेट खेलते थे। कई सारी गैप गिरी और ये गेंद हवा में होगी, 1 रन कंप्लीट उससे के लिए पलटे और यहां से 2 रन भी कंप्लीट होते हुए। चलिए मौका है आपके पास, 3 रन कंप्लीट, चौथे के लिए आप कोशिश करेंगे, स्ट्राइक लेने की कोशिश होगी और ये देखिए शायद क्या 4 रन बन पाएंगे और 4 रन बन भी चुके हैं। ये हो क्या रहा है मैदान के अंदर, गेंद को यहां से वहां फेंक रहे सभी खिलाड़ी, तालमेल बिगड़ चुका है। सभी खिलाड़ी एक दूसरे की तरफ देखते हुए कमर के ऊपर हाथ रखे, 2 गेंदे और जीत के लिए 9 की आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग है। पानी, चलिए पानी लेके जाना है, पानी चाहिए, पानी लेके जाना है आपको मैदान के अंदर। 4 रन, पिछली गेंद के ऊपर 3 रन और इस गेंद के ऊपर दौड़ के 4 रन बने, क्या बात है। तो बिल्कुल अब यहां से 2 गेंदे और जीत के लिए 9 की आवश्यकता है। 5 रन भी शायद बन सकते थे, यह भी सवाल है। चलिए शायद श्री गणेश 11 टीम के सभी खिलाड़ी एक दूसरे को थ्रो की प्रैक्टिस कर रहे हैं, ऐसा लगा। यहां से वहां गेंद, वहां से वहां और 4 रन बने। मुकाबले में ट्विस्ट, राहुल जब तक मौजूद है, यदि इस गेंद के ऊपर छक्का आता है या फिर चौका भी आता है तब आखिरी गेंद के ऊपर भी मजा आ सकता है। यह मुकाबला अब जीवित हो चुका है टीम SR 11 की ओर से भी। और रफ्तार भरी गेंद थी, काफी तेजी से डाली भी गेंद, गति से बीट किया, डॉट गेंद की समाप्ति। अब मुकाबला झुक चुका है टीम श्री गणेश 11 के पक्ष में। 1 गेंद, जीत के लिए 9 की आवश्यकता। चलिए बिल्कुल एक बड़ी गलती हुई थी गेंदबाजी करते हुए टीम SR 11 टीम की ओर से। मंदार पानसरे जिन्हें 0 पे आउट थे वो, लेकिन उनकी कैच ड्रॉप की थी और उसके बाद में मंदार ने जो शानदार पारी के लिए 57 रन बनाए और उसी की बदौलत टीम ने बनाए 83 और उसके बाद में अब चेसिंग करते हुए ये मुकाबला हार चुकी है टीम SR 11। मुकाबला जीता श्री गणेश 11 टीम ने, कांग्रेचुलेशंस। चलिए मुकाबले के मैन ऑफ द मैच का हकदार बन चुके हैं मंदार पानसरे, जिन्होंने गेंदबाजी भी शानदार की और बल्लेबाजी भी उतनी अच्छी की। 57 रन बनाए, बल्लेबाजी करते हुए अर्धशतक लगाया और गेंदबाजी करते हुए 2 ओवर डाले और रन खर्च किए सिर्फ और सिर्फ 16 रन। अच्छी गेंदबाजी। चलिए आइए आपको आना है मंदार।